जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ आपण गोपाळ बाबा यांच्यावर करणार आहोत. गोपाळ बाबा नेमके कोण होते? तर गोपाळ बाबा कुलकर्णी जोशी हे तीर्थपुरीचे होते आणि हा व्हिडिओ सादर करतायत विश्वम ज्वेलर्स आणि किड्स लीला ड्रेसेस शोरूम जालना. तर गोपाळ बाबा हे तीर्थपुरीचे होते आणि ते भिक्षुकी करायचे. त्यांच्याकडे बरीचशी गावं होती. भायगावन, दहेगावन, राहिरी, बानेगाव अशी गावं त्यांच्याकडं होती. आणि ते काय करायचे, दर 4 दिवसाला एका एका गावामध्ये जायचे आणि त्या ठिकाणी ते भिक्षुकी करायचे. म्हणजे पंचांग सांगायचे, लग्न कार्य वगैरे करायचे, वास्तुशांती, सत्यनारायण. पूर्वीच्या काळात वास्तुशांती हा प्रकार नव्हता, परंतु सत्यनारायण हा पूर्वीच्या काळापासून, म्हणजे मला जसं कळतं तेव्हापासून सत्यनारायण हा होता. मग त्या काळामध्ये हे ती पूजाविधी करायचे. जसं म्हणजे गुरुचा जप, मंगळाचा जप, शनीचा जप अशी जपाची सुद्धा ते कार्य करायचे. आणि त्याच्यामध्ये ते गुरुचरित्र, नवनाथ ग्रंथ असे ग्रंथ ते वाचायचे. मला म्हणजे चांगलं आठवतं आहे की गुरुचरित्र आणि नवनाथ ग्रंथ त्यांनी माझ्यासमोर वाचलेले. आणि रोज सकाळ, संध्याकाळ आणि दुपार असे म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 वेळेस ते संध्या करायचे. तर सकाळच्या वेळेला आम्ही थंडीमध्ये त्यांच्याबरोबर उठत नव्हतो, परंतु उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर उठायचो. आणि संध्याकाळी किंवा सकाळी आम्ही त्यांच्या दोन्ही संध्याला, दुपारची संध्या आम्ही राहत नव्हतो, शाळेमध्ये असायचो. पण सकाळची संध्या आणि संध्याकाळची संध्या आम्ही नेहमी म्हणजे हजर असायचो. तर मग त्यांच्याबरोबर आम्ही बसून ते मंत्र वगैरे म्हणायचं. ते हातावर पाणी घेणं, आचमन करणं, पूर्ण अंगावर शिंपडणं, ते भस्म वगैरे लावणं, कपाळाला आडवं उभं असे दंडाला ते पट्टे वगैरे असे ओढायचे. पूर्ण म्हणजे कमरेपासूनच्या वरच्या भागापर्यंत टोटल ते भस्म वगैरे लावून, जानवं वगैरे असायचं त्यांच्या गळ्यामध्ये. आणि ते भस्म ज्याप्रमाणे ते करायचे त्याप्रमाणे ते आम्हाला शिकवायचे. आणि संध्या वगैरे करत असताना मग ते जसं गायत्री मंत्र, आता जसं ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्येन भर्गोदेवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असं ते मंत्र असायचा. मग ते मंत्र ते संध्या करताना ते म्हणायचे. त्याच्यामध्ये सूर्य उपासना असायची, काही ते विष्णू सहस्त्राचे मंत्र वगैरे नामजप करायचे. आणि मग हेच चालू असताना मध्येच बंडू मामा हळूच उठायचे आणि काय करायचे माहिती आहे का, त्यांची शेंडी कशाला तरी तिकडं बांधून टाकायचे वरती. म्हणजे ती शेंडी अशी जसं आपण बांधून टाकतो कसं एखादं थैलं वगैरे किंवा पिशवी वगैरे अडकवतो, तसे ते शेंडी बांधून टाकायचे. आणि मग ते संध्या करताना असे दोन्ही हातं वरती करावं लागायचे. ते हात वरती केले की हे ते बारीक काडी वगैरे काहीतरी घ्यायचे आणि त्या गोपाळ बाबाच्या बागलामध्ये टोचायचे. म्हणजे ते काय व्हायचं की ते मग चिडायचे. पण आता ते पूर्ण संध्या होईपर्यंत बोलता येत नव्हतं, कारण ती संध्या नियम जे असायचे ते मोडता येत नाहीत ना. मग ते संध्या वगैरे संपल्यानंतर गोपाळ बाबा चिडायचे. बंड्या फोकलीच्या, त्यांची ती एक शिवी त्यांची फिक्स होती फोकलीच्या. मग ते काडी वगैरे घ्यायचे, एखादी छडी वगैरे घ्यायचे आणि मागं लागायचे. आणि मग तो म्हणायचा मी नाही, मी नाही, निवृत्तीने तुम्हाला त्रास दिला असं तसं. मग ती शेंडी वगैरे सोडायची अडचण यायची. कधी कधी गाठ खूप घट्ट बसायची. मग ते दोरा कापल्या जायचा, कधी कधी दोरा कापता कापताच केस कापल्या जायचे आणि मग गोपाळ बाबा चिडायचे. मग हे असं नेहमीचं काही ना काही कुटाने हा बंडू करायचा. आणि मग ते काय व्हायचं, त्याच्याबरोबर कधी कधी नाहक आम्हाला पण मार बसायचा. कधी मग ते स्वभाव गुणधर्म तसा, मग त्याला नाईलाज असतो. मग हे गोपाळ बाबा
प्रत्येक गावामध्ये 4 दिवस राहायचे. दहेगावला 4 दिवस, भायगावला 4 दिवस, राहेरीला 4 दिवस, मानेगावला 4 दिवस आणि मग त्यांचं ते सगळं साहित्य जमा करून ते घरी घेऊन जायचे. आणि दत्त जयंती नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असते. त्या दत्त जयंतीला म्हणजे त्यांच्या घरी दत्ताचं मंदिर होतं. तीर्थपुरीला त्यांच्या प्रॉपर गावामध्ये गडी टाईप होतं आणि त्या उंच टेकाडावर त्यांचं घर आजही आहे. आणि त्या ठिकाणी ते काय करायचे की स्पेशल एक रूम होती. त्या रूममध्ये सर्व त्यांचा देवघर वगैरे होतं. त्याला चंदनाच्या लाकडामध्ये बनवलेलं होतं त्यावेळचे. आणि ते दत्त मंदिर असल्यामुळं त्याला तिथल्या सुतारांनी व्यवस्थित असं म्हणजे डिझाईन वगैरे पूर्वीच्या काळाचं कोरीव काम होतं. आणि चंदनाच्या लाकडापासून बनवले असं पूर्वीचे ते सुतार लोक वगैरे गोपाळबाबासुद्धा म्हणायचे की चंदनाच्या लाकडापासून बनवलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी दत्ताची मूर्ती जवळपास अशी 2 ईत साईजमध्ये. आणि त्या ठिकाणी ते दत्त उत्सव राहायचा. खूप गर्दी राहायची. परिसरातले आजूबाजूचे खेड्यापाड्याचे लोक त्या ठिकाणी यायची. आणि हे गोपाळबाबा त्या दिवशी दत्त जयंतीला त्यांच्या घरी अन्नदान वगैरे करायची. आणि त्यांचेच भाऊ जिल्हा परिषदला नादर साहेब म्हणून होते. आता ज्यांना आपण BO किंवा BDO म्हणतो त्या पद्धतीचे ते BO साहेब होते. आणि पंचायत समिती अंतर्गत ते प्रत्येक शाळा चेक करायला यायचे. तर मग ते कधी गोपाळबाबाशी म्हणजे बोलणं वगैरे नसायचं. कारण ते कर्मचारी असल्यामुळे त्यांचे वेगवेगळ्या कर्मचाऱ्याशी संबंध वगैरे असायचे. मग त्यामुळे दोघा भावामध्ये थोडा गैरसमज होता. त्यांना वाटायचं आपला भाऊ भिक्षुकी करतो, आपल्याला एवढा पगार आहे. त्यावेळेस त्यांना माझ्या मते 4-5 हजार पगार असायचा. परंतु त्यांना ते खूप वाटायचं. आणि हे भिक्षुकी करायचे म्हणजे प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन धान्य वगैरे जमा करायचं आणि त्याच्यावर त्यांचं उदरनिर्वाह चालायचा. खळ्याच्या वेळेस यांना गावातील लोक ज्यांचे समजा शेती वगैरे असेल त्या लोकांनी यांना धान्य द्यायचं. मग काहींनी पूर्वीच्या काळी 2.5 किलोचं एक माप होतं, त्याला आदली म्हणतात. ते असं उभट एखाद्या जर्मनच्या डब्यासारखं असायचं. ते 2.5 किलो धान्य तंतोतंत बसायचं. त्याला एक आदली म्हटलं जायचं आणि 2 आदल्या टाकल्यानंतर त्याला पायली म्हटलं जायचं. हे जुनं माप. आणि मग ते अशा पद्धतीचं ते धान्य वगैरे ज्या शेतकऱ्याकडं जे धान्य तयार व्हायचं ते धान्य हे गोपाळबाबाला दिलं जायचं. कोणी ज्वारी द्यायचं, कोणी गहू द्यायचं, कोणी जे समजा बाजरी, तूर, मक्का जे काय असेल ते सर्व यांना दिलं जायचं त्या पद्धतीमध्ये. आणि ह्याच पद्धतीला 12 बलुतेदार पद्धती असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक व्हिडिओज त्या 12 बलुतेदारांसाठी करणार आहोत. तर त्याच्यामध्ये कोण कोण येत आहे ते आपण या बंडू मामाच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि अशा प्रकारे गोपाळबाबा जवळपास 10 वर्षे ह्या दहेळ गावांमध्ये त्यांची भिक्षुकी होती. नंतर 1980ला आमच्या वडिलांची बदली अंतरवाली टेंबी या ठिकाणी झाली. आणि त्या ठिकाणी आमच्याबरोबर बंडू मामा त्यांच्या आत्याच्या गावाला म्हणजेच टेंबी अंतरवालीला त्यांच्या आत्याकडे आले. त्यांचे आत्या कदम परिवारातले बहुतेक नेमकं एवढं सांगता येणार नाही. आणि बिल्लारी परिवार असे 2-3 परिवार त्या गावामध्ये फेमस आहेत. तर कदम परिवाराचे दहेगावच्या लोकांशी जवळचे नातेसंबंध होते. आणि कदम परिवार टेंबी अंतरवालीमधील सर्वात प्रशस्त आणि प्रसिद्ध असलेला परिवार. त्यांच्या परिवारामध्ये त्यांचं जवळपास नातं असं. आणि त्या ठिकाणी मग अनेक मित्र आम्हाला भेटले
बंडू मामा, मी, त्याच्यानंतर भानदास शिंदे, महादेव भिल्लारे, राजीव भिल्लारे, रणजित भिल्लारे, संजीव भिल्लारे, असे अनेक नवनवीन मित्र भेटली. त्याच्यामध्ये आंतरवालीला 7वीपर्यंत शाळा असल्यामुळे आजूबाजूच्या खेड्यावरची सुद्धा मुलं यायची. तर मग गोपाळबाबाचा आणि आमचा संपर्क तुटला होता. तरी आम्ही गोपाळबाबांकडं तीर्थपुरीला येताना जाताना समजा आंबडला वगैरे यायचं जर झालं तर गोपाळबाबांच्या घरी अवश्य भेटीसाठी जायचो आणि त्यांची भेट घेतल्याशिवाय आम्ही अंतरवालीला येत नव्हतो. म्हणजे बराचसा संपर्क आमचा ब्राह्मण समाजाशी आलेला आहे, आजही आहे आणि नाही अशातला भाग नाही. परंतु सनातन संस्कृतीमध्ये ब्राह्मणाला जे महत्त्व आहे, आता कर्मकांडाच्या आहारी जाऊन बऱ्याचशा जणांनी त्याचा गैरफायदा घेतला, ती गोष्ट वेगळी. पण कर्मकांडाच्या विरोधात गोपाळ बाबा होते. ते म्हणायचे विनाकारण सर्वसामान्याला त्रास देणं हे ब्राह्मणाला शोभत नाही. ते विनाकारण कुठल्याच सर्वसामान्य माणसाला त्रास देत नव्हते आणि ते समजून सांगायचे की बाबा हे शास्त्रामध्ये आहे, जे अनावश्यक आहे ते बसत नाही, ते सोडून द्या, असं सरळ सांगायचे. आताचा काळ फार बदललेला आहे, लोकांच्या मानसिकता बदललेल्या आहे, शास्त्र बदललेली, नवनवीन तंत्रज्ञान अस्तित्वात आले, नवनवीन ग्रंथ अस्तित्वात आले आणि त्यामुळे काय झालं की काही ठिकाणी पूर्वीच्या काळापासून आपल्या ऋषीमुनींनी अनावश्यक लोकांच्या, आघोरी वृत्तीच्या लोकांच्या हाती शास्त्र जाऊ नये ह्या दृष्टीने त्याचे जतन केले होते. परंतु आता आघोरी लोकांच्या हाती शास्त्र गेल्यामुळे काय होतं आहे की समाजामध्ये विकृती निर्माण होते, समाजामध्ये गैरसमज निर्माण होतात. त्या अनेक गोष्टी समाजामध्ये त्याला समाज विघातक अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. सध्या अशोक खरातसारखे महान म्हणायला हरकत नाही, जसे की भविष्यकर्ता म्हणा, ते काय 1-2 पुस्तकं शिकलं असेल, थोडंफार बोटावर मोडणारे अंकशास्त्र शिकलं असेल, पण त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि समाजामध्ये विघातक अशा प्रकारची कृत्य त्या माणसाने केली. तर माझं म्हणणं आहे की अशा घटना समाजामध्ये होऊ नये आणि प्रत्येकाने शास्त्र समजून घ्यायला पाहिजे, शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे, त्याचा विपर्यास करायला नाही पाहिजे, जेणेकरून समाजाचे विघटन होईल, सनातन संस्कृतीला डाग लागेल, धब्बा लागेल, असं करायला नाही पाहिजे. तर माझं म्हणणं आहे की प्रत्येकाने बुवाबाजीच्या आहारी न जाता शास्त्र समजून घ्यायला पाहिजे. अंकशास्त्र असो, ज्योतिषशास्त्र असो, स्वतः थोडंफार माहीत करून घ्यायला पाहिजे. लोकाच्या आहारी जाऊ नका, एवढेच माझे म्हणणे आहे. आणि गोपाळबाबासुद्धा आम्हाला तेच सांगायचे की तुम्ही स्वतः वाचा. ते गुरुचरित्र आम्हाला स्वतः वाचायला लावायचे. मी आजही गुरुचरित्र वाचू शकतो, त्याच्यानंतर नवनाथ ग्रंथ वाचू शकतो, हरिविजय वाचू शकतो. फक्त थोडा डोळ्याचा प्रॉब्लेम आला, ती गोष्ट वेगळी आहे, परंतु हे सहजगत्या मी वाचू शकतो. त्यांनी जे ज्ञान मला दिलेलं आहे, त्या ज्ञानाचा मी आजपर्यंत विपर्यास केलेला नाही, समाज विघातक अशा घटना केल्या नाही, जेणेकरून समाजाला धक्का लागेल, सनातन संस्कृतीला धक्का लागेल, अशा गोष्टी मी केलेल्या नाही. कारण मला त्या संस्कृतीचे महत्त्व माहीत आहे, त्याचं अस्मिता, हिंदू संस्कृतीची अस्मिता काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्याची महानता काय आहे, हे ग्रंथ किती महान आहेत, याचं महत्त्व मला माहिती. ज्याला माहीत नाही ते अशी रिकामी कामं करतात. आणि बंधू आणि भगिनींनो, माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या परिवाराला तुम्ही ग्रंथ शिकवा, वाचन करायला सांगा, त्याचा अभ्यास करायला सांगा. कुठल्याही बुवाबाजीच्या नादी लागू नका.
आहारी जाऊ नका. कुठल्याही अनाठायी कर्मकांडाच्या नादी लागण्यात अर्थ नाही, जेणेकरून तुमच्या परिवाराला धक्का लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.